नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण हा जो व्ह्यू बघितलेला आहे तो कल्पतरू एमएनचा जे 3 BHK फ्लॅट आहे. आपण त्या 3 BHK बाल्कनीमधून आपण हा समोरचा व्ह्यू बघितलेला आहे. तर हा 1050 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे. तर आता आपण हा फ्लॅट पाहूया. ह्या घराची जी डायरेक्शन दिलेली आहे ही बाहेर जाताना आपण ईस्टला बाहेर जातो आणि घरात येताना आपण वेस्टला आतमध्ये येतो. घरात आल्याच्या नंतर आपली एंट्री हॉलमध्ये येते आणि हॉलच्या बरोबर राईट साईडला इथे किचन देण्यात आलेलं आहे. हा या फ्लॅटचा किचन आहे. किचनमध्ये आल्याच्यानंतर बरोबर समोरच्या बाजूला इथे फ्रीज ठेवण्यासाठी एक डेडिकेटेड जागा देण्यात आलेली आहे आणि बाजूला आपण बघतो तर इथे 2 मोठे प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहेत. फ्लॅटमध्ये गॅस पाईपलाईन आपल्याला आलेली आहे आणि वरती इथे स्टोरेजसाठी आपल्याला भरपूर स्पेस उपलब्ध आहे. किचनच्या नंतर आपले ही जी एंट्री आहे आपली हॉलमध्ये आपली एंट्री झालेली आहे आणि हा जो हॉल आहे हा एल शेपमध्ये आपल्याला हॉल देण्यात आलेला आहे आणि बरोबर किचनच्या बाजूला लागून येथे साधारणपणे 6 ते 7 जणांचं सिटिंग होईल एवढी मोठी डायनिंग स्पेस आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि डायनिंग स्पेसच्या समोरच्या बाजूला जो हॉल आहे तर हा जी वॉल आहे त्या वॉलवरती आपला TV युनिट सेट होतो आणि अपोजिट साईडला येथे आपण आपला सिटिंग एरिया ॲडजस्ट करतो. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या फ्लॅटच्या सर्व विंडो ह्या मोठ्या फ्रेंच विंडो देण्यात आलेल्या आहेत आणि ह्या फ्लॅटला लागून एक मोठीशी बाल्कनी देण्यात आलेली आहे. त्या बाल्कनीचा जो व्ह्यू आपण बघत आहोत तो कोळशेतोड फेसिंगचा व्ह्यू आहे आणि समोर आपल्याला येऊर हिल फेसिंग दिसत आहे. आणि समोरच्या बाजूला इथे कल्पतरूने जे डेव्हलप केलेले ग्रँड सेंट्रल पार्क नमो ग्रँड सेंट्रल पार्कचा देखील आपल्याला व्ह्यू दिसत आहे. हॉल झाल्यानंतर आपण ज्यावेळेस बेडरूमचा जेव्हा विचार करतो तर समोरच्या बाजूला हा इथे एक आपल्याला एक पॅसेज देण्यात आलेला आहे आणि ह्या पॅसेजमधून आपल्याला तिन्ही बेडरूमला जाण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. ज्यावेळेस आपण या पॅसेजच्या पुढच्या बाजूला येतो तर लेफ्ट साईडला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि माझ्या राईट साईडला जो आहे हा एक असं मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूममध्ये आतमध्ये आल्याच्यानंतर याचं लेफ्ट साईडला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि हा जो मास्टर बेडरूम आहे याचा लेआउट देखील अतिशय सुंदर असा आहे. याच्यामध्ये आपल्याला वॉर्डरोबसाठी निश एरिया देण्यात आलेला नाही आहे, पण हा जो स्पेस आहे ह्या स्पेसमध्ये येथे आपला वॉर्डरोब आपण ॲडजस्ट करतो आणि समोरच्या बाजूला येथे आपला बेड आपण टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे फिरण्यासाठी बरीच मोकळी जागा राहते. आणि याचा देखील जेव्हा आपण विंडो बघतो मोठ्या विंडो देण्यात आलेल्या आहेत की वेस्ट दिशा आहे त्याच्यामुळे घरामध्ये नैसर्गिक खिडकी हवा चांगली आपल्याला भेटते. हा एक मास्टर बेडरूम झाल्यानंतर आपण पुढच्या बाजूने जेव्हा पॅसेजमधून पुढे जातो तर बरोबर लेफ्ट साईडला येथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आणि कपडे वाळवण्यासाठी येथे एक डेडिकेटेड अशी जागा देण्यात आलेली आहे. आणि हा जो भाग आहे हा समोरचा भाग येथे आपण आपलं मंदिर सेट करू शकतो किंवा स्टोरेज स्पेस आपण इथे करू शकतो. पुढच्या बाजूला नंतर हा जो आहे हा याचा राईट साईडला याचा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे. कॉमन बेडरूम देखील वेस्ट फेसिंग आहे आणि याला देखील वॉर्डरोबसाठी निश एरिया दिलेला नाही आहे, पण हा जो स्पेस आहे येथे आपण याचा वॉर्डरोब सेट करू शकतो. आणि ही जी जागा देण्यात आलेली आहे साधारणपणे आपल्या बेडरूमची डायरेक्शन आहे. आपल्या बेडचं जे डायरेक्शन आहे आपण असं आपला बेड ठेवू शकतो. आणि तिसरा जो बेडरूम आहे तो बरोबर यातला लागूनच हा जो आहे तिसरा बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम आहे. आतमध्ये आल्याच्या नंतर याच्या लेफ्ट साईडला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे आणि पुढे आल्याच्या नंतर बरोबर माझ्या ह्या बाजूला इथे वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली आहे. साधारणपणे 3 ते 4 डोअरची वॉर्डरोब स्पेस इथे आपल्याला दिसून येते. आणि ही जी विंडो आहे ही क्रॉस व्हेंटिलेशनसाठी देण्यात आलेली आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये मोकळी आणि नैसर्गिक हवा ही राहील. हा जो मास्टर बेडरूम हा देखील अतिशय स्पेसियस असा आहे आणि याच्यामध्ये आपल्या बेडचं डायरेक्शन आपण ह्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. स्पेस मोठी आहे त्याच्यामुळे चारही बाजूला आपल्याला फिरण्यासाठी बरीच मोकळी जागा उपलब्ध आहे. तर आता आपण हा जो फ्लॅट बघितलेला आहे हा हायर फ्लोअरची फ्लॅट आहे. येथे एका फ्लोअरवर साधारणपणे 8 फ्लॅट देण्यात आलेले आहेत, 4 लिफ्ट देण्यात आलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण ॲम्युनिटीजच्या गोष्टी करतो तर ह्या कॉम्प्लेक्समध्ये मल्टिपल स्विमिंग पूल आहे इंक्लुडिंग जॅक्युजी, किड्स स्विमिंग पूल देखील अवेलेबल आहेत. लँडस्केप गार्डन देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जिम, पार्टी हॉल असं सगळं म्हणजे वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत. ह्या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे हा 1050 स्क्वेअर फीटचा आहे. सोबत 2 कवर्ड कार पार्किंग राहणार आहेत. आणि ह्या फ्लॅटची जी प्राईज आहे 2,35 lakhs ही ह्या फ्लॅटची प्राईज असणार आहे. जर कोलशेत रोडवर आपण प्रीमियम प्रोजेक्ट बघत असाल तर इमेन्सचा हा एक प्रीमियम प्रोजेक्टपैकी एक प्रोजेक्ट आहे. तर नक्कीच आपण ह्या फ्लॅटला साईट व्हिजिट करा आणि साईट व्हिजिट करण्यासाठी आपण आम्हास खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करावा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.